जे दिसेल, आता मगाशी केतकर साहेबांनी सांगितलं ना की राजकारणामध्ये जास्त क्राईम आहे. राजकारण हे अंडरवर्ल्डच झाले आता. राजकारण हा बदमाशांचा जो शेवटचा अड्डा आपण म्हणतो ते त्यासाठीच म्हणतो. ते आता पाहायचं असेल तर गेल्या 10 वर्षात ते आपण पाहिलं आहे. या देशाच्या गृहमंत्र्यावर तडीपारीच्या केसेस आहेत, तो गुन्हेगार आहे. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये तर अंडरवर्ल्डच आहे सगळं. म्हणजे हे आता बोलणं बरोबर नाही, पण हे अंडरवर्ल्ड आहे. म्हणजे या गुन्हेगारीचा जो प्रवास आहे आपल्याकडला, तो दाऊद इब्राहिम तो वाल्मिक कराडपर्यंत झालेला आहे, बीडला, म्हणजे राजकारणापर्यंत पोचलेला आहे. आणि अशा सगळ्या गोष्टींचं वर्णन आता आपण या लिखाणातून करतो. पण आता टीव्हीवर बातम्या येतात, स्पेशल स्टोरीज होतात, पण जे आपण लिहितो, आम्ही लिहत होतो ना, त्याची मजा त्याच्यामध्ये नाही. जे आम्ही सांगायचो, कथन करायचो, लिहायचो, स्टोरी छान लिहायचो आम्ही, मग आमच्यावर खटले पण व्हायचे. काळे हसतायत, म्हणजे क्राईम स्टोरीवर खटले व्हायचे. पोलीस आमच्यावर खटले दाखल करायचे. एक कमिशनर होती इनामदार नावाचे, त्यांनी माझ्यावर खटला दाखल केला होता. असे अनेक खटले आमच्यावरती व्हायचे. पण आम्ही ते सुद्धा, त्याची सुद्धा आमचे संपादक होते माधवराव गडकरी. क्राईम हा विषय म्हणजे या समाजामध्ये बघा, कोणताही समाज हा गुन्हेगारीशिवाय मुक्त असू शकत नाही. कोणताही समाज हा गुन्हेगारीशिवाय मुक्त असू शकत नाही. म्हणजे अगदी रावणानं सीतेला किडनॅप केला असं आपण म्हणतो, तेव्हापासून गुन्हा सुरू आहे. किडनॅपिंग झालं ते, तेव्हापासून जी गुन्ह्याची परंपरा आहे ती आता या काळापर्यंत सुरू आहे. तेव्हा एक वाल्मिकी होता, आता एक वाल्मिकी आहे. तो पण वाटमाऱ्या करायचा, हाही वाटमाऱ्या करत होता. ही आपली एक मोठी परंपरा आहे. आणि ती गुन्हेगारीला तुम्ही किती म्हटलं तो, फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की पोलिसांनी गुन्हेगार बनू नये. पोलिसांनी खाकी त्यांची जी वर्दी आहे त्याचा सन्मान राखला पाहिजे. आणि ज्या दिवशी पोलीस गुन्हेगार होईल, ज्या दिवशी प्रधानमंत्री गुन्हेगार होईल, ज्या दिवशी मंत्री गुन्हेगार असेल, त्या दिवशी समाज हा समाज राहत नाही. मग गुन्हेगारांना बळ मिळतं. म्हणून पोलिसांनी पोलिसांचं काम केलं पाहिजे, राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्या, शासनकर्त्यांनी शासनकर्त्याचं काम केलं पाहिजे. तरच या समाजामध्ये आपण गुन्हेगारीशी लढू शकतो. मी सातत्याने या विषयावर पूर्वी लिहिलं आहे, पण आता अलीकडे मी या विषयावर कधी लिहित नाही. ज्या गोष्टी आम्ही विसरायचा प्रयत्न करतो आमच्या भूतकाळातल्या, त्या अशा प्रकारे पुस्तक रूपाने परत समोर येतात आणि आम्हाला आमचे परत जुने दिवस आठवतात. पण आम्ही एक तो काळ पाहिलेला आहे. असा कोणताही गुन्हेगारीतला अड्डा ना जिकडे मी गेलो नाही. आम्ही क्राईम रिपोर्टिंग केलं पवार, पोलीस रिपोर्टिंग नाही केलंय. आता पोलीस रिपोर्टिंग फार होतं, पोलीस रिपोर्टिंग. पण प्रभाकर पवार हा माझा चेला आहे, त्याच्यामुळे मी त्याला नेहमी सांगतो क्राईम रिपोर्टिंग करायचं. लोकांना आपण क्राईम, गुन्हेगारीच्या बातम्या द्यायच्या, पोलिसांच्या बातम्या देण्यासाठी आपण बसलेलो नाही. जे चांगलं घडते ते आपण द्यायला पाहिजे. पण वृत्तपत्रामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आजही राजकारणापेक्षा जास्त क्राईम बीट ज्याला आपण म्हणतो ते महत्वाचं असतं. तेव्हा हा जो थरार आपण या पुस्तकात आणलेला आहे, त्याच्यामधले अनेक विषय आपल्याला माहिती आहेत, या देशात राज्यात घडलेले आहेत. आपण किती नाही म्हटलं तरी ह्याच्यावर लिखाण होत राहणार. वृत्तपत्राचे रकाने भरले जाणार. क्राईम पेट्रोल सारखे किंवा CID सारखी तुमच्याकडे मी का पाहत नाहीत, पण ते कार्यक्रम होत राहणार. लोकांना नवीन नवीन गुन्ह्याच्या आयडिया त्यातून मिळत जाणार. तरीही या समाजामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे पत्रकारांनी. बाबुराव अर्नाळकरांच्या वेळेला त्या काल्पनिक कथा होत्या, पण आपण रोमांचित झालो त्या सगळ्यांनी. बाबुराव अर्नाळकर होते, गुरुनाथ नाईक होते, SM काशीकर होते. या सगळ्यांनी आपलं एक त्यावेळेचं आयुष्य समृद्ध केलं आहे त्या क्षेत्रामध्ये. श्रीकांत सिनकर यांच्या पोलीस चातुर्य कथा होत्या. प्रमोद नवलकरांनी गुन्हेगारीवरती अप्रतिम लिखाण केलेलं आहे त्या काळात. प्रत्यक्ष फील्डवर जाऊन म्हणतो मी, प्रमोद नवलकर होते. तर या सगळ्याचा वारसा प्रभाकर पवार आपण चालवला आहे आणि ते नेहमीच मी आपलं कौतुक करतो. आज आपली 10 पुस्तकं झालेली आहेत. या पुढेही आपण लिखाण करत राहा. आपण क्राईम क्षेत्रातले, मी तुम्हाला देवानंद म्हणतो, सदाबहार, तरुण
का बरोबर ना? विनोदला जास्त माहिती आहे, त्यांच्या दैसरचेच आहेत ते एकदम दिलखुलास हसतमुख माणूस आहे तो आमचा. प्रभाकर पवारांशी गप्पा मारत बसतो आम्ही, काय वेळ कधीतरी बोलवतो त्यांना. ते रिटायर झाले पण आमच्याशी त्यांचा संबंध